नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण कांदा व काही भाज्या घालून पराठा बनवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। सर्वप्रथम कांद्याचा पराठा बनवण्यासाठी आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे, उभा चिरलेला कांदा, शिमला मिरची तुम्ही नाही घेतली तरी चालेल, आणि एक गाजर खिसून घेतलेला आहे। एका बाउलमध्ये आपण आता हा चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर आणि कोथिंबीर हे एकत्र करायचे आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घाला, थोडासा गरम मसाला घाला, बारीक चमचा लाल तिखट घाला, खूप तिखट नाही करायचा पराठा आपल्याला। थोडीशी हळद घाला, थोडासा हिंग घाला, हे एकदम मिक्स करून घ्या। आता एका बाउलमध्ये आपण कणिक भिजवून घेणार आहोत। तर आता हे पहा, एका बाउलमध्ये आपण गव्हाची कणिक भिजवून घेणार आहोत। सेम आपल्या चपातीला भिजवतो त्याच पद्धतीची बनवायची आहे, कारण आपल्याला चपातीच बनवायची आहे। थोडंसं मीठ घाला, थोडं पाणी घालून आपल्याला कणिक भिजवायची आहे। खूप सैल पण नाही आणि खूप घट्टही भिजवायची नाही। पहा, आता आपली कणिक मळून तयार झालेली आहे। आता आपण त्याचा पराठा लाटणार आहोत। साधारण चपातीला घेतो एवढाच गोळा घ्या। मी तुम्हाला एक पराठा लाटून दाखवते। आता हे पहा, आपली चपाती लाटून झालेली आहे। आपण हे सारण तयार केलेलं होतं, ते सारण आपण असं छान पसरवून घ्या। पहा, गाजर घातल्यामुळे कलरही छान आलेला आहे। त्यानिमित्ताने गाजर खाल्लंही जातं। असं हे फोल्ड करा। फोल्ड केल्याच्या नंतर असा गोल करा। त्यानंतर हे पहा, आता आपण ही चपाती पुन्हा लाटणार आहोत। अगदी हलक्या हाताने अशी लाटून घ्या। हे पहा, आता आपला पराठा छान लाटून झालेला आहे। मी तवा पण गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे। आता आपण पराठा भाजून घेणार आहोत। तव्याला असं थोडंसं तेल लावा, दोन्ही साइडनी खमंग पराठा भाजून घ्या। आता हे पहा, आपण आता या पराठ्याला पलटी करून घेऊया। पहा, छान कलर आलेला आहे। दोन्ही साइडनी तेल किंवा तूप काही तुम्हाला आवडत असेल ते लावा आणि असा खरपूस छान भाजून घ्या। पहा, आता अशा प्रकारे आपला दुसराही पराठा तयार झालेला आहे। पहा, कसा खरपूस छान भाजलेला आहे। आपला पराठा आता खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही दह्यासोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकता, किंवा नुसताही खाल्ला तरी छान लागेल। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा। तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।